नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक ददूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सगळ्यांना माहितीच आहे, श्रावण महिना चालू होणार आहे. तर श्रावण महिन्यात स्वामींच्या कोणकोणत्या सेवा करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय होतं, प्रत्येक सोमवारी आपण शंकराच्या सेवा करतो आणि शिवलीला अमृत या पोथीचं बरेच जण पारायण करतात किंवा बरेच जण 11वा अध्याय वाचन करतात. त्याचप्रमाणे मग स्वामींच्या पण ह्या सेवा, काही सेवा करायच्या असतात श्रावण महिन्यात. ज्या पण सेवा आपल्याला इतर वेळी काहींना जमत नाही, त्यांनी श्रावण महिन्यात जर ह्या सेवा केल्या तर त्यांना त्यांचं फळ मिळतं. तर मग कोणत्या सेवा करायच्या आहेत दररोज? तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी सगळ्यांकडेच असते. तर त्या पोथीतील बऱ्याच जणांना दररोज 3 अध्याय वाचन करणं शक्य होत नाही. तर कशामुळे शक्य होत नसेल? काहींना घरातील कामं असतात किंवा काही महिलांना लहान मुलं असतं किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर जातात किंवा एकत्र कुटुंब असल्यामुळं घरातील भरपूर कामं असतात. त्यामुळं मग त्यांना ज्या सेवा करायच्या असतील त्या सेवा करायला त्यांना जमत नाही. तर मग त्यावेळेस त्यांनी मग इतर दिवशी जमलं नसेल तर श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी जरी ह्या सेवा केलात तरी चालेल. तसं तर तुम्ही दररोज ह्या सेवा केलात पूर्ण श्रावण महिना तर ते खूपच चांगले. तर मग काय करायचं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमधील 3 अध्याय वाचन करायचे आहेत. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की 3च अध्याय का वाचन करायचे? एक आपल्या भूतकाळासाठी, एक आपल्या वर्तमान काळासाठी आणि एक भविष्य काळासाठी, म्हणून 3 अध्याय वाचन करतात. आणि ही झाली पहिली सेवा. मग दुसरी सेवा कोणती करायची आहे की श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. तो पण 1 माळी जप केला तरी चालेल, पण दररोज 11 माळी जप केला तर ते त्याहीपेक्षा अजून चांगले होईल. तर मग दररोज सकाळी करा तुम्ही हे सेवा किंवा संध्याकाळी करा. तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करा दिवसभरातून. फक्त तुम्ही 12 ते 1 ह्या दरम्यान सेवा स्वामींच्या, म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांच्या पण कोणत्याच सेवा करायच्या नाहीत. कारण की 12 ते 1 ही श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे तुम्ही ज्या पण काही सेवा करसाल तर त्या सेवा तुमच्या फलदायी ठरत नाहीत किंवा त्या सेवा रुजू केल्या जात नाहीत. त्यामुळे मग ह्या वेळेत सेवा कोणीही करत नाही. तर त्यानंतर ही झाली दुसरी सेवा. तर तिसरी सेवा काय करायची आहे ते म्हणजे तारक मंत्र. तर 1 वेळा तुम्ही दररोज तारक मंत्र पाणी बनवा. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता. म्हणजे सगळ्यांमध्ये महिला जरी असली तर सगळ्यांमध्ये सगळे गुण चांगले असतातच असं नाही. म्हणजे बऱ्याच जणांमध्ये चिडचिडापणा असतो. घरातील वातावरण चांगले असो किंवा नसो, पण काही कारणामुळं चिडचिड असते. तर तुम्ही जर दररोज 1 वेळा तारक मंत्र म्हटलात तर तुमच्या स्वतःमध्ये पण बदल होतात. म्हणजेच की जर चिडचिड होत असेल विनाकारण थोड्या-थोड्या गोष्टींवरून, तर मग तो चिडचिडेपणा कमी होतो. त्यामुळं तुम्ही तारक मंत्र दररोज 1 वेळा म्हणा. तुमच्यामध्ये बदल झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून घरातल्यांसाठी पण तारक मंत्र पाणी बनवाल किंवा घरातल्यांना पण म्हणायला तुम्ही स्वतःहून सांगाल. ही झाली तिसरी सेवा. आणि मग चौथी सेवा कोणती करायची आहे, तर तुम्ही जे पण काही स्वामींना म्हणजे घरात तुम्ही जे पण काही स्वयंपाक बनवत असाल तर ते तुम्ही मग स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. दररोज ठेवायचं आहे. काही पण बनवा. शेवटी काही म्हणजे इतर गोष्टी जरी बनवल्या असतील तरी पण तुम्ही मग साधं दूध भात ठेवू शकता किंवा दही भात ठेवू शकता किंवा रवा बनवू शकता. काही पण पदार्थ तुम्ही बनवला असेल तो स्वामींना मग नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे की सकाळी किंवा संध्याकाळी 1 वेळा तुम्ही स्वामींची आरती करा. मग तुम्ही ज्या ह्या सेवा करणार असाल, जर सकाळी करणार असाल ह्या सगळ्या सेवा तर मग सकाळीच आरती करा. आणि मग सगळ्या सेवा जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर मग आरती पण तुम्ही संध्याकाळीच करा. कारण ह्या ज्या सगळ्या सेवा म्हणजे सकाळी थोड्या सेवा, परत दुपारी आणि संध्याकाळी, म्हणजे असं करू नका. म्हणजे एकच वेळा तुम्ही सकाळी केलात तर सगळ्या सेवा एकदमच करा. आणि मग त्यानंतर ह्या झाल्या सगळ्या सेवा. तर ह्या सेवा तुम्ही मग पूर्ण श्रावण महिना केलात तरी चालेल. यासाठी काही नियम नाही किंवा अटी नाही.
एवढंच की महिलांना मासिक धर्म असतो, तेवढ्या दिवसात तुम्हाला ह्या सेवा करता येत नाहीत. तेवढे दिवस नाही केलात तरी हरकत नाही. पण त्यावेळेस पण तुम्ही स्वतः नामस्मरण करू शकता, म्हणजे की मोबाईलवर लावू शकता तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप लावू शकता. म्हणजेच काय होतं की हे ज्यावेळेस तुम्ही घरात लावाल त्यावेळेस तुम्हाला पण ऐकायला येतं आणि तुमच्या तोंडातून पण नामस्मरण होतं आणि मग घरातल्यांच्या पण कानावर जातं. त्यांच्या पण तोंडातून श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तारक मंत्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मग घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि घरातील वातावरण नेहमी चांगलं होण्यास मदत होते. तर त्यामुळं मग ह्या सगळ्या सेवा तुम्ही ज्याप्रमाणे शंकराच्या सेवा करणार आहात, उपवास वगैरे करणार आहात, त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींच्या पण ह्या सेवा करू शकता. तर मग काही जण 5 गुरुवार आले तर 5 गुरुवारचा उपवास करतात किंवा अजून काही ज्या पण काही सेवा असतील त्या सेवा करतात किंवा शनिवारचा उपवास करतात, मंगळवारचा, शुक्रवारचा. कारण श्रावण महिना पूर्ण पवित्र मानला जातो. तर का तर ह्या महिन्यात नॉनव्हेज वगैरे बनवलं जात नाही 1 महिनाभर. त्यामुळं मग ह्या महिन्यात तुम्ही ज्या पण काही स्वामींच्या सेवा करता, त्या सेवा तुमच्या स्वामींपर्यंत रुजू होतात. कारण स्वामींना नॉनव्हेज खाणं किंवा बनवणं वर्ज्य आहे, हे असं म्हटलं जातं. पण जे पण तुम्ही स्वतः स्वामींच्या सेवा करणार असाल, त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाल्लात, तर मग स्वामींच्या सेवा तुमच्या रुजू होत नाहीत आणि स्वामींच्या सेवा त्या दिवशी तुम्ही करू नका, असं म्हटलं जातं. पण श्रावण महिन्यात नॉनव्हेज कोणीही खात नाही. त्यामुळं मग ज्या पण काही सेवा कराल, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. त्यामुळं मग तुम्ही श्रावण महिन्यात ह्या सगळ्या स्वामींच्या सेवा करा. आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.